couple of minutes so that he can leave? Oh, thank you very much. भारत हा विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारा देश आहे. त्यामुळं भारतामध्ये अनेक विदेशी पर्यटक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. आता भारतामध्ये अतिथी देवो भव म्हणून अनेक पर्यटकांचा स्वागत केलं जातं, त्यांचा मान सन्मान सुद्धा केला जातो आणि अनेक भारतीय लोक हे विदेशी पर्यटकासोबत फोटो काढण्यासाठी तयार झालेले असतात. त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा देखील मोठ्या प्रमाणात व्यक्त करत असतात. हे आपण चित्र अनेक वेळा पाहिलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यटक फिरायला येत असतात, त्यांच्यासोबत आता वेगवेगळ्या पद्धतीच्या घटनासुद्धा घडू लागलेल्या आहेत. कारण की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक विदेशी महिला फिरायला आली होती आणि त्या विदेशी महिलेबरोबर दोघा जणांनी नेमकं काय केलं होतं हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. मुंबईमध्ये एक विदेशी तरुणी म्हणजे दक्षिण कोरियन याची महिला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये फिरायला आली होती आणि मुंबईमध्ये फिरायला आल्यानंतर ती तिच्या मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह करत होती आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशामध्ये नेमकं काय काय परिस्थिती आहे, मुंबई किती सुंदर आहे, रस्ते कसे आहेत, दुकानं काय आहेत ही तिचे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत होती. हातामध्ये मोबाईल पकडलेला होता आणि रस्त्याच्या कडेनं ती एक्सप्लोर करत म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग करत निघालेली होती. आता निघालेली असतानाच तिला त्या ठिकाणी दोन तरुण भेटतात आणि दोन तरुण येऊन थेट त्या दोघांपैकी एक जण थेट त्या महिलेची पप्पी घेतो, तिच्या हाताला धरतो आणि वडत वडत त्याच्या गाडीकडे नेतो. तिला गाडीवर बसण्यासाठी विनंती करतो, पण मात्र त्याचा विनंती करण्याचा प्रकार वेगळाच होता. तो तिच्यासोबत बळजबरी करतोय असंच त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. ते तिला घेऊन गाडीकडे वळत वळत नेतो, बस बस गाडीवर म्हणतो. ती नो नो म्हणून त्या ठिकाणाहून निघून जाते आणि निघून गेल्यानंतर त्या ठिकाणाहून ती अशा पद्धतीने तिचा यूट्यूब लाईव्हचा व्हिडिओ बनवते. आता तिचे जो व्हिडिओ आहे ते अनेक लोक बघत असतात, कारण की त्या महिलेचे अनेक फॅन फॉलोअर्स भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहतात. मग तिच्यासोबत नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीनं घडतंय हा तिचा एक फॉलोअर बघत होता. त्यानं तात्काळ तो व्हिडिओ सेव्ह करून घेतला, डाउनलोड केला आणि तेवढा जो भाग आहे तो त्यानं तो इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर अपलोड केला आणि त्या ठिकाणी त्यानं त्या मुंबई पोलिसांना टॅग करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि सांगितलं की कशा पद्धतीनं विदेशी महिलेला त्रास दिला जातोय, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या फॉलोअर्सपैकी एकानं सोशल मीडियावर केली. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांकडून त्या दोघा जणांचा शोध घेण्यात आला आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात चालू आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं विदेशी पर्यटक देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरायला येत आहेत, त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतंय हे आपण आपल्या या मागच्या अनेक वेळा बघितलेलं आहे. गोव्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, मुंबईमध्ये कशा पद्धतीनं घडतंय, गड किल्ल्यावर आलेले जे फिरायला पर्यटक आहेत त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतंय हे आपण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघत आहोत. आता विदेशी महिला दिसली की तिच्यासोबत फोटो काढ नाही तर काहीतरी गैरकृत्य कर असा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात. आता हे सगळं कशामुळे वाढलं आहे, काय वाढलं आहे, लोकांना त्यांच्याकडं आकर्षण व्हायलं आहे, या सगळ्या गोष्टीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.